आणि आज या जबरदस्त प्लॅटफॉर्मला उभा करून ह्या प्लॅटफॉर्म सातारा जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे असे का जांबाज व्यक्तिमत्वाला बोलवणारे का इन्व्हाइट करू मी फ्रेंड? हॅलो, हे रोपटं ज्यांनी लावलं आणि ह्या रोपट्याचा वटवृक्ष ज्यांनी बनवला, हे वटवृक्ष बनवणारे तुम्ही सगळे साक्षीदार आणि वटवृक्षाचे मालक ज्यांनी हे रोपटं लावायचं धाडस केलं आणि हे धाडस गगनभराने घेतले असे का जांबाज व्यक्तिमत्वाला इन्व्हाइट करतोय मी, यंगेस्ट सीएमडी ला इन्व्हाइट करतोय का चॉकलेट हिरोला इन्व्हाइट करतोय फ्रेंड्स? एका अशा आगला इन्व्हाइट करतोय जी आग हिंदुस्थान मध्ये जाऊन पोहोचली. मी इन्व्हाइट करतोय तुमच्या सर्वांचे, आमच्या सर्वांच्या, आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय नाना मिस्टर सागर पवार सर इन्व्हाइट करतोय जोरदार क्लब मध्ये. क्या बात है, जोरदार क्या लस्सा. क्या बात आहे. असं आता माहोल झाला 100% मला गॅरंटी आता आग लागली, आता ही आग थांबणार नाही समजो. ओके चला, आता ही आग थांबणार नाहीये फ्रेंड्स. तर मी इन्व्हाइट तर केलेले एवढ्या जबरदस्त दिग्गज. मला एक गोष्ट कळली, पण आपला माणूस येणार म्हणलं की टाळी कुठून वाजते माहित नाही. मी येताना प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला? टाळ्या मला म्हणावं तेवढं नाही, पण सागर सर आल्यानंतर ती टाळी, कारण ती टाळी फक्त सागर सरांची नाहीये फ्रेंड, ती टाळी तुमच्या हृदयातून आलेल्या अशा एका किंग मेकर साठी आहे, अशा एका व्यक्तीसाठी टाळे ज्यांनी तुमच्या सर्वांच्या स्वप्नांची जिम्मेदारी घेणाऱ्या व्यक्तीसाठी टाळे, म्हणून ती टाळी जोरात आहे. सर नो, तुमच्या सर्वांची जिम्मेदारी, आपल्याला आपल्या कुटुंबाची जिम्मेदारी उचलताना ना की नव्हे, पण आज या कंपनीमध्ये सर्वांच्या कुटुंबाची जिम्मेदारी घेणारे आदरणीय चेअरमन साहेब आपल्या डायसवरती आलेले. वन सगळे सगळ्या मान्यवरांसाठी जोरदार क्लॅप. वन सगळे क्या बात. मिस्टर सागर ओके. तर सरांसाठी 2 शब्द बोलायचे. बोलू? तुम्ही साथ देणार? जहां सिर झुकता है उसे भगवान कहते हैं. वाह तरी म्हणा, एवढा शेरची इज्जत नाही. जहां सिर झुकता है उसे भगवान कहते हैं, जहां नदियां मिलती उसे समुंदर कहते हैं. सुभान अल्लाह. जहां सिर झुकता है उसे भगवान कहते हैं, जहां नदियां मिलती है दोस्तों उसे समुंदर कहते हैं. इंसान की जिंदगी एक जंग है, इंसान की जिंदगी एक जंग है, और जो जीतता है उसे सिकंदर कहते हैं. जोरदार तालियां. सगळ्यात पहिल्यांदा जे शेवटपर्यंत थांबले त्यांच्यासाठी आता जोरदार टाळ्या. आता बराच वेळ झालेला आहे आणि सगळ्यांचं लक्ष आता जरा घड्याळाकडे जायला लागलं असेल, बरोबर ना? आणि हे डबे एक डब्बा येतोय, एक माणूस येतोय. हा डब्बा कधी संपणार हा पण विचार करत असा, बरोबर ना? बरोबर. मी एकच सांगेन, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. आता शेवटमध्ये इंजिन राहील. ओके. सो तुम्ही सर्वजण लास्ट पर्यंत थांबला. सुरुवातीपासून 11 वाजता 10:30 वाजता पण त्या लोकांना आणि शेवटपर्यंत थांबला ह्यासाठी. आणि हे मला पण एक प्राऊड फील वाटते की आज जवळजवळ 100 लोक आपली शेवटपर्यंत थांबलेत. बरेच जवळजवळ 100 लोक आपले निघून गेले असतील, बरोबर ना? वेळ झाला त्यामुळे निघून गेले असतील, कारण बऱ्याच लोकांना काही कामं असतात किंवा लांब जायचं असते, काही बसने आलेले आणि एवढा वेळ झाल्यानंतर सुद्धा
तुम्ही थांबला ह्यासाठी तुमच्यासाठी आता जोरदार टाळ्या होत्या, जोरदार. आता बघितलं असेल आल्यापासून बघतोय आपण, हा सांगतोय की माझे स्वप्न पूर्ण करायचे, तो सांगतोय की मला एवढा पैसा कमवायचे, पैसा 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 सगळं चाललंय ना. पण काय लोक म्हणतील पैसा पैसा काय कोंबडी खाते का पैशाला? कोंबडी खात नाही, पण कोंबडी खायला पैसा लागतो का नाही? लागतोय ना. पैसा 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 काय वरती घेऊन जायचे का पैशाला? वरती सर्व फुकट आहे हो. आणि मी विश्वास नसला माझ्या तर जाऊन बघा, वरती सर्व फुकट आहे. या जमिनीवरती पृथ्वीवरती राहायचं म्हटलं तर पैसा, बरोबर आहे. पैसा पैसा काय देवापेक्षा मोठा आहे का? देवापेक्षा मोठा नाही, पण देवापेक्षा कमीही नाही. एक दिवस देवाच्या पाया नाही पडलं तरी आपल्याला शिक्षा नाही भेटत, पण एक दिवस पैसा नाही कमवत आपलं घर नाही चालत, बरोबर. आणि हा पैसा पाहिजे, आणि ह्यासाठी आज सर्वजण आपण एक लढाई करतोय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेहनत करतोय. कशासाठी करतोय? पैशांसाठी करतोय. आणि ह्या पैशांसाठी आपण एवढी मेहनत करतोय, पण काय होतंय? फक्त गरजा भागताय, स्वप्न पूर्ण होत नाही. आणि ह्या स्वप्नांसाठी आपण धडपडतोय. काहीतरी प्लॅटफॉर्म प्रत्येकाने सांगितलं की मी काहीतरी करत होतो, हे करत होतो, शेती करत होतो, जॉब करत होतो, पण माझी स्वप्न पूर्ण होत नव्हती. गरजा भागवत स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला प्लॅटफॉर्म पाहिजे होता. तो प्लॅटफॉर्म मला ह्या व्यक्तीच्या माध्यमातून भेटला. आणि आज माझी जी काय स्वप्न पूर्ण व्हायला सुरुवात झाली, आज फक्त स्टार्टअप आहे. आज हा आपण म्हणतो ना, अभी तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आणि खरोखर पिक्चर बाकी आहे. आताशी फक्त सुरुवात होती. पहिल्याच अॅनिव्हर्सरीला आपण हॉल फुल केला, लोकांना बसायला जागा नाही. बघितलं ना सकाळी तुम्ही, लोकांना बसायला जागा नाही. आणि ही मेहनत आणि हे सगळं जे माझ्यामुळे झालेलं, ह्यासाठी तुम्ही सर्वांनी मेहनत घेतली आणि तुमच्या सर्वांमुळे हा क्राऊड जमा झाला. ओके. सो बघा, आज सकाळी आपण इथं पोहोचलो आपण, तेव्हा आपल्याला सकाळी निघताना माहित होतं आपल्याला कुठं जायचं. असं होतं का कोणाला माहित नव्हतं आपल्याला कुठं जायचं? ते सगळ्यांना माहित होतं मला कुठं जायचं. इलाइट हॉटेलला सातारा वाडी फाट्यावरती इलाइट एअरपोर्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बसायचं. हे आपल्याला काय झालं, पहिल्यांदा माहित होतं की मला तिथं पोहोचायचं. हे पहिल्यांदा आपण आपल्या माइंड मध्ये क्लिअर केले, मला तिथं पोहोचायचं. म्हणजे आपण कुठं जायचं हे ठरवलं, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण काय केलं? काम केलं. काय काम केलं? की मग कशाने जायचं, आणि कशाने जायच्या अगोदर हे पण विचार केला असेल की का जायचं हे पण ठरवलं असेल ना, की तिथंच का जायचं, इलाइट हॉटेलच का जायचं, पीव्हीएनच्या सेलिब्रेशनला का जायचं, अॅनिव्हर्सरीलाच का जायचं. तर कुणी तर तुमच्या डोक्यामध्ये घातलं असेल की इथं गेलं तर स्वप्न पूर्ण होतात, इथं गेलं तर तुम्हाला एक इन्कम सोर्स भेटेल, इथं गेलं तर तुमचा गाडी येऊ शकते, तुमचा बंगलो होऊ शकतो, बरोबर. तिथं गेलं तर तुमचा मानसन्मान होऊ शकतो, तुम्हाला प्रतिष्ठा भेटू शकते. ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असतील, आणि तुमचा व्हाईट क्लिअर झाला की मला इथं पोहोचायचं. आणि म्हणून तुम्ही मग मार्ग शोधले. कोणी बसने आला असेल, कोणी बाईकने आला असेल, कोणी कारने आला असेल, कोणी कशाने, ज्याचे काय त्यांच्याला सोय असेल त्या गोष्टी तुम्ही काय केलं, त्या घेतल्या, घेऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचला. ओके. तसं आज आपण एक कंपनी चालू केली. 1 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात आलं की आपली स्वतःची कंपनी चालू करूया, आणि आपली स्वतःची कंपनीचं डिसिजन झालं, फायनल झालं, आणि कंपनी स्टार्ट झाली. पण कंपनी स्टार्ट करताना काहीतरी विजन घेऊन आपण चालू असेल, काहीतरी ठरवलं असेल की कुठपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. म्हणजे आज सगळ्यांनी, आज तुम्ही लास्ट टाइम थांबलाय, कशाला थांबलाय मला माहिती आहे ना. तुम्हाला माझ्याकडून नक्की काय पाहिजे हे पण मला माहिती आहे. ही कंपनीमध्ये मी एंट्री करतोय, मी एंट्री केलेले, पण मी कुठपर्यंत जाणार, मला कुठपर्यंत जाता येईल, ह्यासाठी आपण थांबलो नाही. हे कोणावर ऐकू शकता? ती माझ्याकडून अपेक्षा ठेवली तुम्ही, आणि ती अपेक्षा माझी तुम्ही जी ठेवली ती मी पूर्ण करणार. म्हणजे एक अपेक्षा आहे की विजन काय आहे कंपनीचं, की कुठपर्यंत आपल्याला जायचंय. म्हणजे कुठल्याही गोष्टीचे कुठं जायचं हे ठरलेलं असतं. बघा, 2 प्रकारे आपण सांगतो. आपण प्लॅन प्रेझेंटेशन ऐकलं असेल, बऱ्याच जणांनी ऐकलं, काही लोकांनी नवीन असतील नसलं ऐकलं तर तुम्ही ऐका. त्याच्यामध्ये आपण विजन सांगतो की हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस हे आपलं विजन आहे. हे एक विजन झालं. दुसरं विजन आपण दाखवलं नाही, ते पण मी तुम्हाला सांगणार. पहिलं विजन काय आहे? हेल्थ. हेल्थ म्हणजे काय? तर आज बघा प्रत्येक घरोघर काही ना काही प्रॉब्लेम चालू, हेल्थ इश्यू चालू. आणि त्याच्यावरती काय झालंय, हे जे इंग्रजांनी जे केमिकल आणले, ते केमिकल आपण यूज करतोय, आणि आपले आजार, एक आजार कमी करायला जातोय आणि दुसरा आजार वाढवत जातो. म्हणजे काय झालं, वेगवेगळे साईड इफेक्ट होतात, आणि त्यामधून आपले आजार वाढत जातात. आणि हे जर बघितलं तर आयुर्वेद हे मूळचं भारतातलं असून बाहेरची लोक ते यूज करतात, आणि त्यातून ते लोक चांगला त्याचा बेनिफिट घेतात. मग तोच बेनिफिट आपल्या भारतातल्या लोकांनी सुद्धा घ्यावा. घरोघर
घरोघर आपलं हे आयुर्वेद पोहोचावं हा उद्देश घेऊन आपण काय केलं की हा हेल्थचा जो प्लॅटफॉर्म आहे तो चालू केला, आयुर्वेद चालू केलं, जेणेकरून प्रत्येक घरोघर आपल्याला आयुर्वेद पोहोचवायचे. भारताची जी संस्कृती आहे ती संस्कृती प्रत्येक घरामध्ये गेली पाहिजे आणि त्यातून लोकांचा हेल्थ चांगली झाली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे वेळ, पैसा पण वाचला पाहिजे. आज लाखो रुपये आपण जे घालवतो दवाखान्यामध्ये असेल किंवा आपण घालवतोय ते पैसे वाचले पाहिजेत. आपण कमी अमाऊंट मध्ये, कमी किमतीमध्ये किंवा कमी पैशांमध्ये आपला आजार क्लिअर करू शकतो. एवढी जबरदस्त कॅपॅसिटी त्या आयुर्वेदामध्ये. फक्त ते घरोघर पोहोचवण्याचं काम आपण चालू केलेलं आहे आणि ह्यासाठी तुम्ही सर्वजण मला साथ पण देता. ओके, सो हे पहिलं आहे की हेल्थ चांगली करायची. दुसरं म्हणजे वेल्थ. कुठलंही विटॅमिन कमी असेल चालेल हो, पण यम विटॅमिन कमी नाही पाहिजे. बरोबर, आयुष्यामध्ये पैसा कमी नाही पाहिजे. आणि पैशासाठी तुम्ही जे काय करता आता रात्रंदिवस मेहनत करता ते पैशासाठी करतोय. बरोबर, पण पैसा कमवत असताना आपली स्वप्न पूर्ण होत आहेत. मग स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्याला पैसा येणं गरजेचं आहे. आणि आपण ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फक्त एका व्यक्तीला नाही तर हजारो लाखो लोकांना इथं आपण एक संधी देणार आहे, त्यातून तुम्ही त्यांची स्वप्न पूर्ण करू शकता. आणि हा एक प्लॅटफॉर्म आपण तयार केलाय. आणि हेल्थ चांगली राहील आणि पैसा चांगला आला, हॅपी राहणार आहे की नाही? का कुणाला आलं म्हणजे हॅपी हेल्थ चांगली नको किंवा पैसा जास्त राहिला नाही, कुणाला सगळ्यांना पाहिजे हेल्थ चांगली पाहिजे आणि पैसा पण चांगला पाहिजे, हॅपीनेस ऑटोमॅटिक येणार. हे झालं का आपलं विजन. आणि त्याबरोबर दुसरं एक विजन, हे झालं हे सर्व लोकांसाठी विजन. पण एक कंपनीचं पण एक विजन आहे की कंपनीला कुठपर्यंत पोहोचायचं, कंपनीला कुठपर्यंत पोहोचायचे हे पण विजन आहे. मग कंपनीचं विजन काय आहे की कंपनी आज 1 वर्ष झालं, 1 वर्षापूर्वी आपण हे फ्रीज लावलं होतं, फ्रीज आपण मातीमध्ये लावलं होतं, त्याचा आज 1 वर्षाचं रोप तयार झालं. काय झाले? 1 वर्षाचं रोप तयार झाले. ह्याला आपल्याला कल्पवृक्ष बनवायचं. काय बनवायचे? कल्पवृक्ष बनवायचे. आणि कल्पवृक्ष बनवायचं म्हणजे आपल्या कंपनीचं विजन आहे की इंडियामध्ये नंबर 1 कंपनी करायची आपल्याला. आपल्या कंपनीचं आज 1 वर्षामध्ये हा जो क्राउड तयार झालाय आणि गॅरंटी वाटायला लागली की गॅरंटेड आपण येणाऱ्या काही वर्षांमध्ये इंडियाची नंबर 1 कंपनी बनू शकतो. हे विजन घेऊन चाललोय. आता हे विजन झालं पण त्यासाठी मिशन पण पाहिजे ना, की कुठून सुरुवात करायची. जसं तुम्ही इथं आला, इथं यायचं ठरवलं, पण काय यायचं, काय हे पण माहिती ना, माहिती पाहिजे ना. मिशन मध्ये का पण येतं आणि कसं येतं, का ठरलं की कसं हे ऑटोमॅटिकली येणार आहे. बरोबर, मग काय यायचं तर बघा, आज एक सर्वसामान्य व्यक्ती, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून मी, म्हणजे तुम्ही जसे आहात तसे मी. मोठ्या लोकांना मोठं बनण्यासाठी भरपूर प्लॅटफॉर्म, मोठ्या लोकांना मोठं बनण्यासाठी भरपूर प्लॅटफॉर्म, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना मोठं बनण्यासाठी प्लॅटफॉर्म नाहीये. आणि आपलं एकच विजन होतं की आपल्याला सर्वसामान्य लोकांना मोठं करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. सर्वसामान्य लोकांना मोठं करण्यामध्ये म्हणजे का करायचंय, कंपनी एवढी मोठी का करायची, कारण आपल्याला आपल्यासारख्या आपल्या शेतकरी कुटुंबातल्या किंवा आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांना मोठं करायचंय. आणि म्हणून आपलं कंपनी ही भारतामध्ये नंबर 1 करायची. ओके, सो हे हा पण महत्वाचा पॉइंट आहे ना. म्हणजे तुम्ही तिथून गाडीतून बसला असाल, कुणी बाईक वरती आलं, जसं काही कारने आले, काही एसटीने आले, बरोबर, तसं आपली कंपनी तिथपर्यंत पोहोचणार कशी. मग ह्यासाठी आपण सगळ्यात पहिले ते ऑप्शन निवडला, त्यामध्ये प्रोडक्ट. जर सरांनी सांगितलं की प्रोडक्ट बेस्ट असणं गरजेचं आहे. आज कुठल्याही कंपनीमध्ये जावा, ज्या कंपनीचं प्रोडक्ट बेस्ट ती कंपनी ऑटोमॅटिकली रन होते आणि ऑटोमॅटिकली वरच्या लेवलवर जातो. बरोबर, आज रतन टाटा सरांनी एक्झाम्पल दिलं, रतन टाटांनी स्वतःचा ब्रँड तयार केला, लोकांना चांगलं प्रोडक्ट दिलं, आज ते ऑटोमॅटिकली वरती जाऊन बसले. तसं आपल्याला एक प्रोडक्ट पाहिजे. आणि आपण काय केलं, आपण प्रोडक्ट मध्ये आपण काम करतो ते मेट्रो सिटी मध्ये करतो. आपण एक सर्वसामान्य रूरल एरियामध्ये, ग्रामीण भागामध्ये काम करतोय. आणि ग्रामीण भागामध्ये जसं क्वालिटी बघितली जाते तसं प्राइस सुद्धा बघितली जाते. दोन्ही गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे क्वालिटी बेस्ट आहे का, 1 नंबर आहे. मी या 1 वर्षामध्ये एक असा सिंगल कॉल नाही ऐकला. काय म्हणतो मी, या 1 वर्षामध्ये एक सिंगल कॉल नाही मला आला की त्यातून असं सांगितलं जातं तुमच्या प्रोडक्टला रिझल्ट नाही. एकही कॉल नाही आला मला. प्रोडक्ट बेस्ट आहे पण ते आपल्या खिशाला परवडलं पण पाहिजे ना. आपल्या सर्वसामान्य व्यक्तीला
करायला परवडलं पण पाहिजे. आज आपलं जे प्रोडक्ट आहे आपल्याला कुठलीही बिना कंडिशनली कुठलीही कंडिशन नाही रिपर्चेस करण्यासाठी. कधीच तुम्हाला असं प्रेशर नाही केलं जात की तुम्ही रिपर्चेस करा नाही तर तुमचा पेआउट नाही भेटणार. कुठलंच प्रेशर नाही. तरीही प्रत्येक लीडर प्रत्येक व्यक्ती आपल्याला मिनिमम 5,000 रुपयाची रिपर्चेस प्रत्येक महिन्यामध्ये का करतो तर ते त्या व्यक्तीच्या खिशाला परवडतं म्हणून करतो. म्हणजे आपले जसे क्वालिटी बेस्ट आहे त्या पद्धतीने किंमत सुद्धा आपल्याला खूप कमी आहे जी आपल्याला सर्वसामान्य लोकांना परवडते. म्हणजे हे झालं पहिलं की आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक पहिला मार्ग झाला. दुसरं म्हणजे लीडर. आज प्रत्येक व्यक्ती पैसे कमवण्यासाठी आला बरोबर. आपले एक मिशन आहे की आपल्याला ह्या एक 10 वर्षाच्या आतमध्ये 100 करोडपती बनवायचे. किती 100 करोडपती बनवायचे. माहिती आहे तारा जास्त का वाढले असते त्यामुळे इथं आता 100 लोक आहेत आणि पहिले त्यांनी बरोबर तुम्हाला एक डोक्याला असं घेतलं 100 लोक आहेत 100 करोडपती बनवायचे. आपण सुद्धा याच्यामध्ये 100 मध्ये असतो. तुम्ही सुद्धा असू शकता आणि तुम्हीच असायला पाहिजे अशी माझी पण इच्छा आहे. कारण का तुम्ही ह्या पहिल्या अनिव्हर्सरीचे साक्षीदार आहात. पहिल्या अनिव्हर्सरी तुम्ही इथं आहात आणि हे ज्या व्यक्तीला समजेल की आपण जर त्या 100 पहिले 100 करोडपती मध्ये नसेल तर इथं कंपनीची चूक नाही लीडरची चूक नाही चूक आपली स्वतःची आहे. त्यासाठी तुम्ही ठरवणं गरजेचं आहे ह्या 100 मध्ये मला यायचं की नाही. ह्या 100 लोकांची 1 करोड पेक्षा जास्त किमतीचा बंगला असला पाहिजे. हा एक मार्ग आहे. काय म्हणतो मी मार्ग आपल्याला विजन पर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. मग तो कोणाचा असू शकतो कदाचित इथंच बसलेल्या लोकांचा असू शकतो. कारण पहिली जानेवारी बरोबर आहे. म्हणजे ही आपले काय आहे एक मार्ग आहे की तुमचा जर 100 करोडपती आपण बनवले आणि तुमचे जर 1 करोडच्या पेक्षा जास्त अमाऊंटचे बंगलो असतील तर कंपनी त्या लेवलला पोहोचेल बरोबर आहे. म्हणजे हे आता विमानात सरांनी सांगितलं की दुबईमध्ये आपल्याला साडी नेसून जायचं. हे पण आपलं एक मिशन आहे. हे पण आपलं मिशन आहे. आपला पीव्हीएनचा लीडर जो माझ्या बरोबर कमीत कमी 5 वर्ष टिकून राहतोय कमीत कमी 5 वर्ष टिकून राहतोय तो त्या व्यक्तीचा ह्या जगामधला एकही देश फिरत राहिला नसणार. हे सुरुवात आपण लवकरच करतोय आणि छोटी छोटी सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. तापवापासून आपली सुरुवात झाली. तापवा झालं महाबळेश्वर झालं आता दांडेली कर्नाटक मध्ये बरोबर आहे. म्हणजे ही सुरुवात झालेली आहे. आणि हे पण तुम्हाला मी शब्द देतो जर लीडर लोकांचा मला सपोर्ट भेटला आणि त्यातून जर काही गोष्टी घडल्या तर गॅरंटेड तुम्हाला सांगतो हा दांडेली सुद्धा आपण बाईक प्लेट करू शकतो. या गोष्टी काय असतील त्या आपण डिस्कस करून जर सपोर्ट भेटला तर गॅरंटेड तुम्हाला ह्या दांडेली मध्येच विमानामध्ये बसतो. किती लोक विमानात बसले बसायचं आम्हाला आणि जॅटलमॅन बसले ऑलरेडी बसले त्याच्या अगोदरच बसलेले असे किती लोक आहेत. परत एकदा हात बघा तुम्ही बसले विमान 1 2 3 4 लोक बसले. बाकीचे सर्व लोकांनी अजून विमान कसं असतं जवळ जाऊन बघितलेलं नाही. पण गॅरंटेड आहे जर काही आपल्या गोष्टी होतील या 2 दिवसामध्ये तर तुम्हाला आम्ही विमानाने सुद्धा दांडेली देणार. ओके सो ह्यासाठी काय जास्त हे नाहीये. 30 पेअर आतापर्यंत टार्गेट कसं होतं डायरेक्ट वरती होतं एवढे डायरेक्ट स्वतःच बनवा. आता तुम्ही खाली 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 जाऊन 4-5 लेवलचे एका माणसाला बनवा तुमचा ऑटोमॅटिक होतो बरोबर ना. तुमच्या डायरेक्ट मध्ये आहे का तुम्ही खाली कुणालाही बनवा याच्यावर तुमचा ऑटोमॅटिक होणार आहे. म्हणजे एकदा जास्तीत जास्त लोकांना आपण दांडेलीला घेऊन जाणार आहे. आणि ते पण जर लीडर लोकांना सपोर्ट भेटला तर बाय कसं बाय प्लेन जाणार विमानाने बसून आपण जाणार. ओके सो हे मार्ग आहे. म्हणजे आज बघितलं तर एक माझं एक विजन आहे मिशन आहे की काय जर मुंबईमध्ये म्हणा म्हणजे दिल्लीमध्ये एखादा व्यक्ती जर विचारलं की अशी कुठली कंपनी त्याच्यामध्ये करोडपती लोक फास्ट बनलेले आहेत तर पीव्हीएनचं नाव आहे. अशी कुठली कंपनी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कार आहेत तर त्याच्यामध्ये पीव्हीएनचं नाव आलं पाहिजे. फक्त त्यासाठी लागेल ते काय माहितीये का लागेल तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा विश्वास. काय लागेल विश्वास लागेल. आता विश्वास कोणावर
पहिला स्वतःवर. कुणावरती पाहिजे? स्वतःवरती. करोडपती मी 100 करोडपती बनणार आहे, पण मी बनू शकतो का हे तुम्ही स्वतः ठरवलं. तुम्ही म्हणणार नाही नाही माझं काम नाहीये, तर ते नाही होणार ना. आज जर एक शेतकरी व्यक्ती इथे येतोय आणि तो सांगतोय की माझे स्वप्न ह्या कंपनीमध्ये पूर्ण होणार आहे, तर तुमची का नाही होणार? त्यांनी काय ठरवलं तर त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवला की मी ते करू शकतो, माझ्यामध्ये ती हिंमत आहे, जे करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, त्यासाठी जे जे काय लागेल ते ती मेहनत रात्र दिवस मेहनत करण्याची तयारी माझ्यामध्ये आहे. आणि हे त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांनी हे स्टेजवर येऊन बोललं. तर तुमच्यामध्ये पण स्वतःवरती विश्वास पाहिजे की मी सुद्धा करोडपती बनू शकतो, मी सुद्धा मर्सिडीज BMW गाडी सारख्या गाड्यांमध्ये फिरू शकतो, मी सुद्धा 1 करोडच्या बंगलोमध्ये राहू शकतो. हा विश्वास स्वतःवरती पाहिजे. जर तुमचा स्वतःवरती असेल तर दुसरा विश्वास पाहिजे, ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही इथं आलात त्यावर, ज्या व्यक्तीने तुम्हाला इथं बोलवलं त्या व्यक्तीवर तुमचा विश्वास पाहिजे. कारण का एकटा माणूस कधी सक्सेस होऊ शकत नाही. बरं आज तुम्हाला ज्या व्यक्तीने इथं आणलंय, त्या प्लॅटफॉर्म मध्ये आणलेलं आहे, तो साधा सुद्धा व्यक्ती आहे का हो? आजूबाजूचे बरेच मित्र होते की कुठं नेलं असतं त्यांनी तुम्हाला? पारावरती नेलं असतं, बरोबर आहे, कुठेतरी फिरवून आणलं असतं, कुठेतरी बार मध्ये नेऊन बसवलं असतं, बरोबर ना? त्याच्या व्यक्ती नेलं असतं. पण आज तुम्हाला त्या व्यक्तीनं ह्या हॉलमध्ये आणून बसवलं, त्याचा अर्थ त्या माणसाचा माइंडसेट वेगळा आहे, ह्याचा अर्थ त्या माणसाचे स्वप्न मोठे, ह्याचा अर्थ त्या माणसाला तुम्हाला सुद्धा मोठं करायचंय. नाही तुमचं वाईट चितणारे भरपूर लोक आहेत, पण तुमचं चांगलं चितण्यासाठी किंवा तुमचं चांगलं होण्यासाठी त्या व्यक्ती धडपडतोय आणि त्या व्यक्तीनं तुमच्या मागे लागून 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 तुम्हाला चांगलं. तुम्ही लगेच फोन केला की लगेच नाही आले ना तुम्ही इथं. त्यासाठी त्या व्यक्तीने त्यासाठी मेहनत घेतलेली आहे, तुम्हाला इथं आणण्यासाठी मेहनत घेतली आहे. तर तो व्यक्ती साधा सुद्धा व्यक्ती नाही. आज विचार करा, तो व्यक्ती जर करोडपती बनण्याच्या स्वप्नांमध्ये आणून तुम्हाला बसवतो तर तो व्यक्ती खूप महान व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने तुम्हाला इथं आणलेलं आहे. बघा देव कधीही स्वतः येत नाहीये. आपण म्हणतो देव मदत करेल, आता स्टोरी वगैरे काय सांगणार नाही. तो देव स्वतः कधी येत नाही, तो देव दूत पाठवतो. कोण पाठवतो? दूत पाठवतो आणि तो दूत माझ्या प्लॅटफॉर्म मध्ये आणलेला आहे. त्याने मार्ग दाखवला, पण तो कशा पद्धतीने पुढे जायचं ह्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तर पहिला विश्वास स्वतःवरती पाहिजे, दुसरा विश्वास तो म्हणजे आपल्याला ज्या व्यक्तीने आणलंय त्या आपल्या लीडरवरती पाहिजे. तिसरा विश्वास जो पाहिजे तो आपल्या प्रोडक्ट वरती पाहिजे. आणि प्रोडक्ट वरती मला नाही वाटत आता कोणाचा अविश्वास आहे, कारण प्रोडक्टच्या हजारो रिझल्ट 1 वर्षामध्ये आपण तयार केले, बरोबर आहे. म्हणजे प्रोडक्ट ह्याच्यावरती सगळ्या व्यक्तींचा विश्वास आहे. आणि म्हणून तर आज महिन्याला मिनिमम 5,000ची रिपर्चेस प्रत्येक व्यक्ती करतोय. कारण का तर त्याला विश्वास आहे म्हणून, बरोबर आहे. तिसरा विश्वास आपला प्रोडक्ट वरती पाहिजे. चौथा विश्वास आपला प्लॅन वरती पाहिजे. जसं दैवी सरांनी सांगितलं प्लॅन मधली खासियत काय होती, बायबल गेट फ्री, एक घ्या एक फ्री मध्ये भेटते. पण एवढ्या कमी किमतीमध्ये जर प्रोडक्ट भेटत असेल, 2 रुपयांनी साखर स्वस्त भेटते म्हणून सातारा मधून माणूस डिमांडला जातो 5 किलोमीटर, बरोबर ना. इथे तर एक वर एक फ्री भेटते, बरोबर. म्हणजे हे प्लॅन मधली जी खासियत तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आज कुठलीही कंडिशन नाही आपल्या प्लॅन मध्ये, कुठलीच कंडिशन ठेवली नाही. आता बऱ्याच काय कंडिशन असतात, आपण एकही कंडिशन ठेवली नाही. का तर आपल्या लोकांना पैसा द्यायचा आणि पैसा दिल्यानंतर लोकांची लाईफ चेंज करायची, म्हणून आपण कुठलीही कंडिशन नाही ठेवली, बरोबर. प्लॅन मध्ये बघितलं, सरांनी सांगितलं की रिपर्चेस मध्ये बघितलं तर रिपर्चेस मध्ये 8व्या 9व्या 10व्या लेवलला पॉइंट मध्ये असतात. हो पॉइंट मध्ये 0.01 0.05. आपल्या प्लॅन मध्ये जर बघितला तर शेवटच्या लेवल 8व्या 9व्या 10व्या लेवलला जर बघितलं सगळ्यात जास्त लोक कुठे असतात? खालच्या लेवल असतात, बरोबर ना. खालच्या लेवल जास्त लोक असतात आणि खालच्या लेवल आपण 2-2% ठेवले. म्हणजे एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे. आज जसं मग सांगितलं की 200+ लोक असते. गुड मॉर्निंग गुड नाईट हे सगळे प्रोडक्ट आपल्याला असतील. फक्त तुम्ही टीम तयार करा. 1 लाख लोकांची टीम असेल तुमची, त्या लेवल मध्ये 1 लाख लोकांची टीम तयार असेल आणि 1 लाख लोकांनी मिनिमम 1000ची खरेदी करतील की नाही प्रत्येक महिन्याला, कमीत कमी 1000ची. बस सकाळी उठल्यानंतर ब्रश तरी लावतात ना, पेस्ट लागते ना, साबण लागतोय ना, शॅम्पू लागतोय ना, बरोबर. हे तरी आणतील नाही. 1000ची जरी खरेदी केली 10 करोड रुपयाची खरेदी झाली. विचार करा 10 करोडवर 23%, महिन्याला 23 लाख रुपये तुम्हाला भेटतील.
एकही मिनिट वेळ न देता, असं का म्हणतोय मी, एकदा टीम तयार केल्यानंतर तुम्ही त्यांना सांगायला जाणार नाही शॅम्पू संपला शॅम्पू घ्या म्हणून, साबण संपला साबण घ्या म्हणून सांगायला जाणार नाही, त्याचं ते संपलं की त्याचं ते घेऊन येणार आहे आणि त्याच्यावर तुम्ही महिन्याला 23 लाख रुपये कमवू शकता. म्हणजे एवढा जबरदस्त प्लॅटफॉर्म आपल्याला करून दिला आहे. तर ह्यातून तुमची प्लॅन मध्ये जर खासियत बघितली, प्लॅन मध्ये आपले बरेच काय आहे की ज्यात आपण बिना कंडिशन चांगला इन्कम दिलेला आहे. म्हणजे एवढा चांगला प्लॅन आहे, तर प्लॅन वरती तुमचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे तो म्हणजे आपल्या कंपनीवरती विश्वास. कोणावरती पाहिजे? कंपनीवरती विश्वास पाहिजे. की कंपनी जर आज आपल्याला 1 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला कंपनी भेटली, तर ह्या कंपनीवर आपण जर टिकून राहिलो तर लाईफ टाइम आपण इथून खूप मोठा इन्कम करू शकतो. पण त्यासाठी कंपनीवरती विश्वास पाहिजे. पण विश्वास कसा पाहिजे हे सांगतो. एक 2 वर्षाचं 3 वर्षाचं बाळ आहे, त्या मुलाला आपण एखाद्या कपाटावरती नेऊन ठेवला, कुठे कपाटावरती नेऊन ठेवला आणि शेजारचा माणूस आला, ते रडते वरती, बाळ रडते वरती, त्याला खाली उतरायचे आणि शेजारचा माणूस आला, त्याने हात केला, ये खाली ये खाली ये खाली ये, येतं का होते? येतं का? एखादा पाहुणा आला, त्याला म्हटलं खाली ये खाली ये खाली ये खाली, हात देते, येतं का हो? जबरदस्ती घेतलं तर नाही, पण त्याचा बाप येऊ द्या, ते वडील येऊ द्या, त्यांनी फक्त हात नुसता असा करू द्या, ये म्हणायची पण गरज नाही. ते काय करतं, पूर्ण उडी मारून देतात, म्हणजे शरीर झोपून देतं. का? तर त्याला माहितीये आपला बाप आपल्याला करून देणार. आपल्याला खाली करून देणार, आपली इजा होऊ देणार नाही, कारण त्या बापावरती त्याचा तेवढा विश्वास असतो. म्हणजे आपल्या आई वडिलांच्या व्यतिरिक्त आपलं चांगलं चितणारं बघितलं तर आपला जो सिनियर होते, आई वडिलांच्या नंतर जर बघितलं तर आपलं चांगलं व्हावं असं वाटणारा व्यक्ती, ज्या व्यक्तीने तुम्हाला इथं आणून बसवलेलं आहे, मग त्यासाठी त्याच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. तर एवढा विश्वास तुम्ही कंपनीवरती ठेवा की कधीही काही झालं, जसं मला सरांनी पण सांगितलं, विश्वास ठेवा, तुम्हाला कधीही कुठलाही प्रॉब्लेम आला तर 12 वाजता म्हटलं तर मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. का? तर त्यांना माहितीये तुम्हाला सपोर्ट केलं, तुम्हाला मोठं केलं, तुमची स्वप्न पूर्ण केली तर आपली सुद्धा स्वप्न पूर्ण होणार आहे. ओके, सो ह्यासाठी कंपनीवरती विश्वास ठेवा. फक्त त्यासाठी डिसिजन घ्या, सुरुवात करा, कारण सुरुवात केल्याशिवाय होणार नाही. आणि जोपर्यंत तुमच्या व्हाय क्लिअर होत नाही, तुमच्या डोक्यामध्ये राहत नाही की मला का करायचे, पीव्हीएनच का करायचे, सगळे सांगतात, खडे सर सांगतात पीव्हीएन का करा, योगेश सर सांगतात पीव्हीएन करा, माने सर सांगतात पीव्हीएन करा, आशा चव्हाण मॅडम सांगतात पीव्हीएन करा, नरवणे मॅडम सांगतात पीव्हीएन करा, दोयवे सर सांगतात पीव्हीएन करा, निलेश सर सांगतात पीव्हीएन करा. पीव्हीएन का करायचं, पीव्हीएन तर तुम्हाला लास्ट फक्त 1 मिनिटामध्ये तुम्हाला सांगेल पीव्हीएन का करायचं. आपल्याला ज्या आई वडिलांनी आपल्याला ज्यांनी जन्म दिला, तर हाताच्या पडासारखं सांभाळलं, स्वतः फाटकी कपडे घातली पण आपल्याला चांगले कपडे दिले, स्वतः उपाशी राहिले पण आपल्याला त्यांनी चांगलं जेवण दिलं आणि आपल्याला लहानाचं मोठं केलं. त्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायला तुम्हाला पीव्हीएन करावं लागेल. तर लहानपण पूर्णपणे आई वडिलांच्या बरोबर घालवलं, भावंडामध्ये खेळून त्यांनी लहानाचे मोठे झाले आणि फक्त 7 फेऱ्या घेऊन गाडी घ्या सर, फक्त 7 फेऱ्या घेऊन ते तुमच्या पाठीमागे निघून आली. त्या बायकोचे स्वप्न पूर्ण करा, तुम्हाला पीव्हीएन करावं लागेल. जसं की बघा, आपल्याला लहानपणापासून मोठं केलं, आपल्याला जे काय पाहिजे त्या बघितलं, तसं आपली जी मुलं आहेत त्या मुलांची पण त्यांचं फ्युचर असेल, त्यांचं करिअर असेल, त्यांना त्यांची जी स्वप्न असतील ते तुमच्यावरती डिपेंड आहेत. तुमच्याकडे बघतायत की माझा बाप काहीतरी करेल, माझे वडील काहीतरी करतील आणि माझे स्वप्न पूर्ण होतील, माझं करिअर सेट होईल. त्या मुलांच्या स्वप्नासाठी तुम्हाला पीव्हीएन करावं लागेल. सुरुवात करा, एकच सांगेल, 1 पाऊल टाका, तुमच्यासाठी 1000 पाऊल टाकायला हे सर्व लीडर आणि मी तयार आहे. रात्र दिवस थँक्यू व्हेरी मच, थँक्यू.